IPC हार्ट केअरच्या या भागात सर्व रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्याला माहिती आहेच की ही जी मालिका आहे ही हृदयरोगाशी संबंधित आहे आणि एकदा हार्ट अटॅक आला की सगळं उद्ध्वस्त होतं. म्हणजे हार्ट तर उद्ध्वस्त होतंच, पण ज्याला हार्ट अटॅक येतो तोही उद्ध्वस्त होतो आणि त्याचे नातेवाईकही उद्ध्वस्त होतात. उद्ध्वस्त म्हणजे अगदी उद्ध्वस्त नाही, पण घरात फार गंभीर वातावरण असतं. आणि म्हणूनच आजचा हा जो भाग आहे तो हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय प्रतिबंधक आपण उपाय करू शकतो त्याच्यावर अवलंबून आहे. डॉक्टर प्रतीक्षांना मी पहिलाच प्रश्न असा विचारतो की हृदय चिकित्सेकरता कोणत्या चाचण्या केल्या जातात? कृपया प्रत्येकाचे फायदे आणि तोटे दोन्ही नमूद करा. जसं आपला आजचा जो भाग मेनली आपण चाचण्यांवर ठेवलेला आहे. आपण सांगितलं की हृदयविकाराचा झटका अगदी भूकंपासारखा आहे, अचानकपणे तो येत असतो, कोणालाही काही माहिती नसते आणि हा आजार आपल्यामध्ये शांतपणे डेव्हलप होत असतो. तर आपण प्रेक्षकांना सर्वात पहिला ते हृदयाची जी रचना आहे की जी आपले 3 प्रमुख रक्तवाहिनी आहे, उजव्या बाजूची 1, डाव्या बाजूची 2 आणि याच्यामध्ये हळूहळू हे चोकअप तयार होत असतो. तर हृदयविकारासाठी बऱ्याचशा टेस्ट आहेत. सुरुवातीला आपण जे ब्लड टेस्ट म्हणतो त्या ब्लडच्या याच्यामध्ये आम्ही लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल, टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, HDL, LDL रेशिओज हे सगळं काढतो. त्याच्यानंतर हे जे ECG, आता प्रत्येक टेस्ट, कुठली टेस्ट परफेक्ट नाही आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये काही ना काही पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे. जसं की आपण कॉमनेस्ट हार्टसाठी आपण काढतो कार्डिओग्राम, की छातीची पट्टी खेडेगावी ते लोक म्हणतात. तर ECG मध्ये काय आहेत की आपल्याला हृदयाची गती किती आहे, रिधम बरोबर म्हणजे हृदयाची लय बरोबर आहे की नाही ते माहिती पडतं. पण मेन काय माहिती आहे का की ECG नॉर्मल आला म्हणजे असं नाही की आपल्याला हृदयविकार नाही, म्हणजे ब्लॉकेजेस नाही. तर कधी कधी आम्ही पुढची जी टेस्ट आहेत की स्ट्रेस टेस्ट, की पट्ट्यावरची तपास, की ॲन्युअली आपण जसं चालून बघितलं तर हे जे अर्ली डिटेक्शनसाठी कामाला येते, की ज्यांना असं छाती भरून येत असेल किंवा काही नसेल तरी पण सायलेंट इस्किमिया आम्ही म्हणतो, की त्यांना त्रास होत नाही पण आज शॉर्ट सप्लायची सुरू झालेली आहे. तर जेव्हा ECG मध्ये चेंजेस येतात तेव्हा आम्ही स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह म्हणतो. पूर्वीच्या एपिसोडमध्ये पण आपण डिस्कस केलं की स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आली म्हणजे असं नाही की ब्लॉकेजेस नाही, म्हणजे हा पण एक स्ट्रेस टेस्टचा निगेटिव्ह पॉईंट होऊन जातो. म्हणजे लक्षात आलं ना की प्रत्येक टेस्ट डिटेक्ट पण करू शकत आणि नाही पण करू शकत. म्हणजे तेव्हा डॉक्टर, पेशंट आणि टेस्ट हे जे 3 मध्ये डॉक्टरांनी पेशंटचे चिन्ह बघून, त्याचं सगळं बघून आणि टेस्टला कुठल्या टेस्टला भर देणं ते डॉक्टरांचं स्किल, डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जे ॲडव्हान्स टेस्टमध्ये आम्ही CT कॉरोनरी स्कॅन आहेत, स्ट्रेस थॅलियम आहे, अँजिओग्राफी आहे, पेट स्कॅन आहेत, बऱ्याचशा चाचण्या वगैरे आहे ज्याच्यामध्ये आम्ही हृदयामध्ये ब्लॉकेजेस किती आहेत, रक्तपुरवठा होतोय की नाही आपण स्टडी करू शकतो. आता या आधुनिक चाचणीतून आपल्याला करेक्ट करू शकतो काय आहे ते? हो, जवळपास स्पेशली अँजिओग्राफीमध्ये आपल्याला व्यवस्थित माहिती पडते की ब्लॉकेजेस आहे, कितपत आहे, काय आहे. बरं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बँकेत एक्झिक्युटिव्ह आहेत, 30 वर्षाचे आहेत, श्री पवार यांना छातीत दुखल्यामुळे डॉक्टरांनी लिपिड प्रोफाईल करायला सांगितलं. लायपोप्रोटीन A, होमोसिस्टीन व स्ट्रेस टेस्टचा सल्ला दिलेला आहे. या चाचण्यांमध्ये उद्दिष्ट काय? मला खूप आनंद होतोय की हे शब्द मी उच्चारू शकत नाही कारण आजपर्यंत माझा याच्याशी संबंध आलेला नाहीये. काय आहे की हल्ली जे कोलेस्ट्रॉलच्या अतिरिक्त लेटेस्ट मार्कर्स जे आहेत की आम्ही बघितलं की ज्यांना होमोसिस्टीन लेवल्स हायर असतात किंवा लायपोप्रोटीन लेवल्स हायर असतात त्यांना पण हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. आणि लेटेस्ट त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहेत की C रिॲक्टिव्ह प्रोटीन्स म्हणून आहेत, तर त्याची मात्रा जास्त असेल तर त्यांना अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. तर आपण आता काय आहेत की ज्यांना पण हाय रिस्क ग्रुप आहेत तर त्यांना चाचण्या करून आपण त्यांची जीवनशैलीमध्ये जर फेरफार आणलं तर आपण डेफिनेटली हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर. कार्टोग्राफी हे जे तंत्र आहे, नवीन पद्धतीचं जे तंत्र आहे, हे मुंबईत सर्वप्रथम तुम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. आता हे अँजिओग्राफीपेक्षा वेगळं कसं आहे? मुळात हे तंत्र काय आहे? कार्टोग्राफी एक प्रकारची नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे, म्हणजे कुठल्याही शरीराला इट इज अ पेनलेस टेक्निक, की निडल डाय इंजेक्शन न देता आपल्याला हृदय आपलं किती कार्यरत आहे ते आपल्याला माहिती पडतं. त्याच्यामध्ये अँजिओग्राफी बरोबर कम्पेअर करू शकत नाही कारण की अँजिओग्राफी आपल्याला ब्लॉकेजेस किती आहे ते आपल्याला माहिती पडतं आणि अँजिओग्राफीजमध्ये आपल्याला मेन आर्टरीजच दिसतात, स्मॉल आर्टरीज दिसत नाही.
वेरेस कार्टोग्राफीमध्ये आपल्याला मोठ्या नस आणि छोट्या केशवाहिनी किती कार्यरत आहे त्या माहिती पडतं. तर असं आपण करूया ना, एकदा त्यांना प्रेक्षकांना दाखवूनच देऊया की हे यंत्र कसं दिसतं, काय टेस्ट कशी केली जाते, मग आपण IPCला घेऊन जाऊया. ते बघूया आणि त्यानंतर लगेच छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग पुढच्या भागाकडे जाऊया. ओके. या छोट्याशा विश्रांतीनंतर सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. मगाशी आपण कार्टोग्राफी बघितली, आता आपण पुढे जाऊया. साताऱ्याचे श्री कानेटकर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ते आहेत 40 वर्षाचे, साताऱ्याला एका कंपनीत काम करतात. यांना जेवल्यावर छातीत दुखतं. त्यांनी ऍसिडिटीवर उपचार घेतलेले आहेत, पण आराम पडत नाहीये. आजाराचे निदान होण्यासाठी त्यांनी कोणत्या चाचण्या कराव्यात, असा एक त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. एकदमच इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बरेचसे लोकांना ना खाल्ल्यानंतर काही त्रास झालं की त्यांना वाटतं ऍसिडिटी गॅस आहेत. पण हृदयविकारामध्ये एक आम्ही मेडिकल टर्म आहे पोस्ट प्रेंडियल अंजायना, म्हणजे जेवण झाल्यानंतर हृदयाला जर रक्तपुरवठा कमी मिळतो तर त्याच्यामुळे म्हणजे ऍसिडिटी किंवा हार्टबर्न किंवा असं गच्च वाटणं, भारी वाटणं हे होऊ शकतं. आणि त्यांना ते ऍसिडिटीच्या गोळ्या घेऊन पण जर रिस्पॉन्स येत नसेल तर त्यांनी जाऊन ॲटलिस्ट ECG, स्ट्रेस टेस्ट, जे बेसिक आपला टेस्ट आहे 2D एको हृदयविकारासाठी, ते करून घेतलं पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आलं तर डेफिनेटली स्कॅनिंग काढून ब्लॉकेज आहे की नाही फाइंड आउट केलं पाहिजे. पुढच्या ह्याच्यात गेलं पाहिजे. म्हणजे कानेटकर साहेब जास्त वेळ घालू नका, पटक्कन उठा आणि निदान बेसिक टेस्ट तरी करून घ्या. महाराष्ट्रातलं, म्हणजे मुंबईतलं सुद्धा म्हणत नाहीये मी, महाराष्ट्रातलं पहिलं वेळेला स्पिगमॉकर हे आधुनिक तंत्र तुमच्या संस्थेतच उपलब्ध आहे. हृदयविकाराच्या धोक्याची पूर्वसूचना देणाऱ्या या चाचणीबद्दल मला आणि आमच्या सर्व रसिकांना अतिशय सविस्तर अशी माहिती द्या, कारण महाराष्ट्रात हे एकमेव यंत्र आहे. इनफॅक्ट इंडियामध्ये सेकंडच आहे, पहिलं साऊथमध्ये आलेलं आहे. मेनली काय, जसं आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय की IPCचा भर आहे की आपल्याला हृदयविकाराचा झटका टाळायचा आहे, किंवा जर ऑलरेडी एक हार्ट पेशंट असं आहे तर त्याला विदाऊट आपल्याला ऑपरेशन ट्रीटमेंट करायची आहे. म्हणून आम्ही हे लेटेस्ट टेक्निक उपलब्ध करून दिली आहे की शेवटी हे ब्लॉकेज होण्याचं मूळ कारण म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये जी रक्तवाहिनी आहे त्याचं कडक होणं, हार्डनिंग ऑफ द आर्टरीज आहे म्हणतो. तर स्पिगमॉकर हे अतिशय सोपी टेक्निक आहेत, हार्डली 5-10 मिनटं टेस्टला लागतात. तर आपण असं करूया, त्यांना सेंटरमध्ये जे आपलं घेऊन जाऊन ते टेस्ट कशी होते नेमकं, म्हणजे ते इक्विपमेंट कसं आहेत, ती कशी केली जाते, ते आपण त्यांना एक डेमॉन्स्ट्रेशन देऊया. आणि मग त्यांना जास्त डिटेल्स माहिती मिळेल. मला असं वाटतं की हे एकमेव यंत्र जे आहे महाराष्ट्रातलं ते हृदय रोग्यांना ह्याच्यासाठी आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. हृदय रोग तज्ञांच्या मते अँजिओग्राफी हा हृदय विकाराचा सुवर्ण निकष मानला जातो. ओके, गोल्ड स्टँडर्ड. हा तर परळवरून श्री दामोदर विचारतात की हे असे का. त्यांनी आपली अँजिओग्राफीची CD 3 वेगवेगळ्या हृदय रोग तज्ञांना दाखवली. हे महत्वाचं आहे. त्या तिघांनीही 3 वेगवेगळे सल्ले दिले. असं कसं. अरे त्यांचं ऍक्च्युली मी पत्र वाचलेलं श्री दामले यांचं. अँजिओग्राफीला आमच्या मेडिकल टेक्स्टबुक्समध्ये गोल्ड स्टँडर्ड म्हणतात, कारण की कुठलीही डायग्नोस्टिक टेस्टची जी ॲक्युरेसी ऑफ डिटेक्शन ऑफ द डिझीज आपण बघतो. तर आपण अँजिओग्राफीमध्ये पायाच्या नसमधून तार वगैरे टाकतो आणि डाय इंजेक्ट करतो. आता हे ब्लॉकेजेस किती आहे ना, ते एक प्रकारचं व्हिज्युअल एस्टिमेशन असतं. म्हणून बरेचसे वेळा ते ज्यांनी जसं सांगितलं की एक CD बघून एक डॉक्टर म्हणतात की 90% ब्लॉकेज आहे, दुसऱ्यांनी सांगितलं की
80% ब्लॉकेज आहे, कोणी म्हणतं थोडं वरती आहे खालती आहे, सगळं. कारण की शेवटी ते व्हिज्युअल एस्टिमेट आहेत. पण माझं प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे की ब्लॉक क्रिटिकल आहे की नाही ते बेसिकली महत्त्वाचं आहे. आणि साधारणपणे 70%च्या वरती आम्ही म्हणतो की ब्लॉक क्रिटिकल आहे. 50-60% ब्लॉकेजेस सगळ्यांना असतं. दुसरं मला काय सांगायचं की जसं सुरुवातीला पण आपण सांगितलं की प्रत्येक टेस्टचं काही ना काही फायदे तोटे असतात. तसे अँजिओग्राफीमध्ये पण काय माहिती आहे का, इट इज अ गुड टेक्नॉलॉजी टू डिटेक्ट. पण बरेचशे वेळी पेशंट असं 90-100% ब्लॉकेज बघून अगदी बाचकायला होतं. तर सर्वात पहिलं तर रिपोर्ट बघून बाचकू नका. कारण की जसे एक मेन रोडवर ट्रॅफिक जाम असेल, तुम्ही लिंकिंग रोडने निघून गेलं. तसंच आपल्या हृदयामध्ये बऱ्याचशा छोट्या केशवाहिनीचा नेटवर्क असतो जे अँजिओग्राफीवर दिसत नाही. म्हणून लोक वगैरे घाबरतात आणि ताबडतोब ते सर्जरी वगैरे हे जे सगळं पाठीमागे लागतात. तर ज्यांचं एवढे ब्लॉकेज असून पण हार्टचं पंपिंग नॉर्मल असेल आणि त्यांना मरणाजोगा त्रास नाही, म्हणजे त्यांची ऑल्टरनेटिव्ह सिस्टम बरीचशी डेव्हलप झालेली आहे, जी अँजिओग्राफीवर दिसणार नाही आहेत. तर अँजिओग्राफी इज गुड, पण हे जे सगळं त्याचे जे नेगेटिव्ह ॲस्पेक्ट्स पण आहेत ते पण ते लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. माझा एक मित्र होता, त्याच्याशी मी 10 मिनिटापूर्वी बोललो आणि 5 मिनिटापूर्वी फोन आला की त्याला हार्ट अटॅक आणि तो गेला. हे असं आपल्याला बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. मुळात हार्ट अटॅक येऊच नये त्यासंबंधी आजच्या या भागात आपण चर्चा करतोय. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि परत आपण पुढच्या भागाकडे जाऊया. या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो, डॉक्टरांचं स्वागत करतो आणि पुढच्या प्रश्नाकडे जातो. पार्लेचे रहिवासी म्हणजे विले पार्ला येथे राहणारे श्री सोनी यांना छातीत दुखणे किंवा इतर कोणताही त्रास नाही, पण नियमित स्वास्थ्य चिकित्सेच्या वेळी त्यांची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर केलेल्या अँजिओग्राफीमध्ये हृदयाच्या 3 रक्तवाहिन्यांमध्ये 90 ते 100% गंभीर ब्लॉकेजेस दर्शवलेत. शाकाहारी असलेले श्री सोनी गेल्या 20 वर्षापासून नियमित योगा व अर्धा तास चालतात. काही डॉक्टरांनी त्यांना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेला आहे, पण केवळ एका तज्ज्ञांनी त्यांना स्ट्रेस थॅलियमचा सल्ला दिलेला आहे. आता काय करायचं? म्हणजे हा प्रश्न खरोखरच विचित्र आहे की 20 वर्ष ते योगा करतायत, अर्धा तास चालतायत, शाकाहारी आहेत. मला मिस्टर सोनी यांना एक सांगायचं आहे की त्यांनी जे काय हार्डवर्क केलेलं आहे 20 वर्षामध्ये, डायट, एक्सरसाइज, योगा, ते त्यांना ऍक्च्युली आता उपयोगी पडलेलं आहे. कारण की एक लक्षात ठेवा की आपण योगा, डायट जे काही केलं ना ते एक प्रतिबंधक आहे. शेवटी एजिंग प्रोसेस येतच असतं आपल्यामध्ये. तर ऍक्च्युली एक मी इंटरेस्टिंग रिसर्च सांगते. क्लिव्हलंड हार्ट हॉस्पिटल वर्ल्ड बेस्ट आहेत, तिथे ते लोक हार्ट ट्रान्सप्लांट करतात. तर त्यांनी काय बघितलं की एक 40 ते 50 वयोगटाचे जे पुरुष होते त्यांचे हार्ट्स त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी म्हणजे काढले. दे आर डाईड इन कार ॲक्सिडेंट अँड ऑल. तर 36 पैकी 26 म्हणजे पुरुषांमध्ये क्रिटिकल ब्लॉकेजेस होते, पण त्यांना चिन्ह वगैरे काही नव्हते. म्हणजे तात्पर्य काय माहिती आहे का की एजिंग प्रोसेसमुळे तुम्हाला जे मेन आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस येणारच आहात, सगळ्यांना येतच राहणार आहात. त्याचा अर्थ असं नाही की सगळ्यांनी जाऊन ऑपरेशन करायचं. श्री सोनी यांनी चांगली जीवनशैली वगैरे फॉलो केली, त्यांनी तेच करायला पाहिजे. आणि ज्या तज्ज्ञांनी त्यांना स्ट्रेस थॅलियमची सल्ला दिली ती योग्य सल्ला आहे. कारण की स्ट्रेस थॅलियम टेस्टने आपल्याला माहिती पडेल की त्यांना शेवटी रक्तपुरवठा किती मिळतोय. बघा, बायपासचा एम काय आहे की आपण दुसरी पाईपलाईन जोडून आपल्याला रक्तपुरवठा वाढवायचा आहे. तर जर त्यांना रक्तपुरवठा व्यवस्थित मिळत असेल तर दुसरी पाईपलाईन जोडून उपयोग काय आहे? गरजच नाही आहे. तर माझ्या मते त्यांनी आहे तेच कंटिन्यू करायला पाहिजे आणि त्या ब्लॉकेजेसवर जास्त लक्ष वगैरे द्यायला नको. आणि आम्ही आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी किंवा हे जे आपण आठवड्यात 2दा सिटिंग्स वगैरे देतो, त्यांनी आपण ब्लॉकेजेसला नॉन इन्व्हेसिव्ह मेथडनी रिव्हर्स करू शकतो. आता तरी योगा बिगा चालू ठेवायला हरकत आहे का? काही नाही, दे कॅन डू इट. योगा चालू ठेवू शकतात.
काही काळजी करू नका, योगा चालू ठेवा तुम्ही, कारण 20 वर्षाची सवय आहे ती एकदम मोडता येत नाही. म्हणजे भलं काही झालं असलं तरी तुमच्या हृदयाला काही झालं त्या नाही. सवयीमुळेच वाचले. हा, ते सवयीमुळे तुम्ही वाचले. आता आपण पुढच्या फार महत्वाच्या प्रश्नाकडे जातोय. नागपूरला राहणारे 28 वर्षाचे आहेत श्रीमती लक्ष्मी यांच्या सतत छातीत दुखतंय, यासाठी डॉक्टरांनी अँजिओग्राफीचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्या एका कौटुंबिक हितचिंतकाने त्यांना सिटी कॉर्नरी स्कॅनचा सल्ला दिला, पण रोग तज्ज्ञ त्यांच्याशी सहमत नाहीत. त्यांनी सिटी स्कॅन करावे का? हे बरेचसे डिफरन्स ऑफ ओपिनियन असतात. कारण की आता काय आहेत की सर्वात पहिलं आपण प्रेक्षकांना सांगा सिटी स्कॅन काय आणि अँजिओग्राफी काय. कॉरोनरी अँजिओग्राफीमध्ये आपण पायाच्या नस किंवा हाताच्या नसमधून पूर्ण कॅथेटर हार्टपर्यंत नेऊन जातो आणि डाय इंजेक्ट करून आपण ब्लॉकेजेस बघतो. दॅट इज व्हॉट वी डिस्कस प्रिव्हियसली, गोल्ड स्टँडर्ड आणि अॅक्युरेसी वाईज. लेटेस्ट काय झालेलं आहे की सिटी स्कॅनमध्ये हॉस्पिटलायझेशन नाही, 15-20 मिनिटात आपल्याला एक आयडिया येतो. पण नुसतं आपल्याला जाणून घ्यायचं आहे, म्हणजे यांचं जसं केस आहे की बाबा आजार आहे की नाही, तर सिटी स्कॅन करून घेतलेलं तर म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला एक आयडिया येईल. जर ऑपरेशनची गरज असेल तेव्हाच अँजिओग्राफी कंपल्सरी आहेत. सिटी स्कॅन नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या ताब्यात आहे, खूपच क्रिटिकल आहे तरच गरज आहे. नाहीतर मेजॉरिटी, मी जसं सांगितल्याप्रमाणे नेहमी सांगते प्रेक्षकांना की 90% लोकांना बायपास किंवा अँजिओप्लास्टीची गरज नाही. औषध पथ्य यांनीच आपण आपलं आजार आटोक्यात ठेवू शकतो. कुठलंही हृदयरोग तज्ज्ञ तुमचा आजार काढत नाही. आपल्याला या आजाराला जसं ब्लड प्रेशरला आटोक्यात ठेवतो तसं हृदयरोगाला पण आटोक्यातच ठेवायचं आहे आणि आपल्याला चिन्ह वगैरे व्हायला नको. बायपास अँजिओप्लास्टी पण तात्पुरते उपाय आहेत आणि परत ते रिब्लॉकेजेस होत असतात. म्हणजे जोपर्यंत आपल्याला ते सगळं न करता आपण चांगले आहोत तेवढं आपल्यासाठी बरं आहे. आणि हे आटोक्यात ठेवण्यासाठी आयपीसी ही उजव्या हाताने मदत करतात. आपला आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी ECP नी आपण ऑलमोस्ट 4000 केसेस केलेलेच आहेत. म्हणजे ते बॅकअप म्हणजे वेबसाईटवर आपण दिलेलंच आहेत. आजच्या या म्हणजे हार्ट अटॅक येऊच नाही याच्यावर आपण आणि चाचण्या ह्याच्यावर आपण जी चर्चा करतोय, आजच्या या भागाचा शेवटचा पण तितकाच नाजूक आणि महत्वाचा प्रश्न आहे की ज्यामुळे आमच्या प्रेक्षकांना नक्की कळेल की काय करावं. शेवटचा प्रश्न असा आहे, तुमच्या मते हृदयरोग चिकित्सेकरिता सर्वोत्तम चाचणी कुठली, ज्यानं हृदयाचा कोणताही त्रास नाही असा तरुण रोग व ज्यांना हृदयविकार आहे अशा रुग्णांनी कोणत्या वार्षिक चाचण्या करणे गरजेचे आहे? एकदम इंटेलिजंट क्वेश्चन. जसं कोणाला काही त्रास नाही तसं आपण 25 वर्षाच्या नंतर जे नॉर्मल एखादा व्यक्ती असतो तर त्यांना आपण ब्लड शुगर, लिपिड प्रोफाईल आणि ट्रेडमिल टेस्ट ॲन्युअल ते करू शकतात. आणि हल्ली आम्ही जे स्विग्मोकॉर म्हणून जे आर्टेरियल स्टिफनेससाठी आपण टेस्ट करू शकतो. आणि ज्यांना धोक्याचे घटक आहेत, म्हणजे समजा अनुवंशिकता आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, ट्रायग्लिसराईड जास्त आहेत, उच्च रक्तदाब, डायबिटीस, तर त्यांनी ॲडव्हान्स टेस्ट वगैरे पण 5-5 वर्षांनी सिटी स्कॅन आणि प्रत्येक वर्षाला स्ट्रेस टेस्ट 2D एको करू शकतात. आणि ज्यांना ऑलरेडी हार्ट प्रॉब्लेम आहेत, म्हणजे बायपास किंवा अँजिओप्लास्टी झालेली आहेत, तर त्यांना त्यांच्या कार्डिओलॉजिस्टशी प्रत्येक 3 महिन्यांनी कन्सल्टेशन करून औषध आणि काही योग्य टेस्ट आहे ती करून घेतली पाहिजे. आणि सर्वोत्तम चाचणी तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे तीच आहे. म्हणजे मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं की कुठलीही चाचणी परफेक्ट नाही आहेत, एक बेसिक आणि ॲडव्हान्स आहे, तर बेसिक चाचण्या करून घ्यायला हरकत नाही. ओके. मला असं वाटतं की आजच्या या भागातून निदान हार्ट अटॅक कसा येऊ नये यासाठी घ्यायची काय काळजी घ्यायची हे आपल्याला कळलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे की हृदय बंद पडायच्या आधी, बंद पडू नये म्हणून त्याला आपण जे ऑइलिंग करायला पाहिजे ते वेळच्या वेळी करणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही आम्ही करावं यासाठीच ही मालिका आणि यासाठीच हा भाग आपण आज बघतात. असेच बघत राहा की ज्यामुळे तुमचं आयुष्य वाढेल आणि आम्हालाही आमच्या कामाचं सार्थक झाल्याचा आनंद मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.